महाराष्ट्र ही संत मंतांची आणि राष्ट्रपुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते व बीड जिल्हा हा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून घडवणाऱ्या शिक्षकांची पावन भूमी म्हणून समजली जाते। त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आसरडो या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आसरडो या शाळेचे नवीनच मुख्याध्यापकपदी रुजू झालेले आणि त्यांच्याकडे चार झालेले आशिफ शेख अत्यंत शांत संयमी पाण्यासारखा निकळचे राममनुष्याने बीड जिल्हा शिक्षण विभागातील एक आदर्श व्यक्तिमत्व मनुष्याने पाहिले जाते आणि सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आणि जे घडले ते या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले, देश सेवा करण्यासाठी सैनिक बनले आणि भविष्यात देखील आमच्या शाळेच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा उद्दांत हेतू मनाशी बाळगून सदैव सर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य करतात आणि विशेष बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या आसरडह येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा एक बहुचर्चित शाळा केंद्रीय शाळा आणि या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची निवड झालेली असल्यामुळे लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून सरांचा सन्मान करण्यात आला। कारण बीड जिल्हा शिक्षण विभाग आणि किल्ले धारूर शिक्षण विभागातील एक रत्न मनुष्याने आसिफ शेख यांच्याकडे पाहिले जाते आणि सर नेहमीच सरांच्या हातून सदैव चांगले कार्य घडत असल्यामुळे एक नामांकित सहशिक्षक म्हणून जिल्हा परिषदचे त्यांची ख्याती आहे आणि कोणत्याही शाळेवर ते असताना शाळा मानांकन प्राप्त करण्यासाठी डिजिटल करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकवणीच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्याचे महान कार्य आसरडो येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख साहेब हे काम करत असल्यामुळे त्यांची सर्वदूर असे सहशिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होताना दिसत आहे आणि सरांचा आज लाईव्ह देवकराच्या माध्यमातून सन्मान करून मुख्याध्यापक पदाच्या माध्यमातून आणि सहशिक्षकच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून असेच विद्यार्थी घडून यशोदीप होतो असे शुभेच्छा सरांना देण्यात येत आहेत आणि सरांना मुख्याध्यापकपदी निवड झालेली सर बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आसरडोह या शाळेमध्ये आपले मुख्याध्यापकपदी निवड झालेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? प्रथमतः तुमचे धन्यवाद की तुम्ही यथोचित माझा सन्मान केला। मी सहशिक्षक धारूर तालुक्यातील सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे, तरी पण ह्या आसरडो केंद्रामध्ये मी कार्यरत आहे। आसरडो केंद्रीय शाळेमध्ये केंद्रीय मुख्याध्यापक हे पद रिक्त होते, तर या ठिकाणी काम करण्याची संधी मला आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय कोकणे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक नेहमी आम्हाला मदत करत असतात असे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमान अंडील साहेब यांनी या ठिकाणी मला प्रभारी पदस्थापना दिलेली आहे व माझ्यावर विश्वास टाकलेला आहे। नक्कीच मी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून केंद्राअंतर्गत जेवढ्या पण शाळा येतात आणि सगळे शिक्षक त्या सर्वांचं जे बी पगाराचा प्रश्न आहे तो आणि त्यांच्या इतर जे बी आर्थिक लेखाजोखा आहे त्यासाठी मी नेहमी सहकार्य भावनेने त्यांचं सर्वोपरी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मुख्याध्यापक शाळेचं कामकाज पाहता मुख्याध्यापक या पदाला न्याय देण्याचं काम आणि केंद्रातील सर्व शिक्षकांना न्याय देण्याचं काम मी करेल। तसेच आदरणीय तिडके साहेब पत्रकार यांनी माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। सर छोटीशी प्रतिक्रिया परत शेवटचे, आपण ह्या कमी वयामध्येच सहशिक्षक होऊन अभिमानाची गोष्ट आहे, परंतु मुख्याध्यापकपदी ते बी केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापकपदी निवड झालेली असल्यामुळे बीड जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी तथा किल्ले धारूर शिक्षण विभागातला अधिकारी यांनी जो आपल्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वासाचा आपण असं सार्थ ठरवून ही शाळा आणि शिक्षण विभाग नावलौकिक करून दाखविताल का? नक्कीच आदरणीय कोकणे साहेब असतील, आदरणीय अंडील साहेब असतील यांनी जे माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे, विश्वास दाखवलेला आहे, नक्कीच मी त्याला न्याय देण्याचं काम करेल। केंद्रातील सर्व शिक्षकांच्या अडीअडचणी असतील आस्थापनाच्या त्या वेळोवेळी योग्य मार्गाने सोडवण्याचं आणि वरिष्ठांपर्यंत त्यांच्या अडीअडचणी कळवण्याचं काम मी भविष्यात नक्कीच करेल। धन्यवाद। सदरील धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा आसरडो या शाळेमध्ये
सहशिक्षक तथा त्यांच्याकडे इन्चार्ज आलेले आसिफ शेख लाईव्ह देवकरांच्या माहिती देताना सांगतात की वरिष्ठांना आणि जो माझ्यावर किल्ले धारून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी विश्वास टाकलेला आहे ते सार्थ ठरून शिनी एक आदर्श डिजिटल शाळा करून दाखवून शिनी मानांकन प्रथम मिळवून देऊन अशी पत्रिका लाईव्ह देवकरला माहिती देताना आसोड जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक आसिफ शेख लाईव्ह देवकरला माहिती देताना बोलतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह देवकरच बीड.